नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या विरुद्ध इराण. धडपडणारा संजू सॅमसन आणि अचानक त्याच्या त्या महत्त्वाच्या 3 खेळी आणि तुमची नोकरी आणि प्रयत्न करणारे तुम्ही. तुम्ही म्हणताल काय संबंध आहे? अमेरिका इस्रायल युद्धाचा किंवा मग संजू सॅमसनच्या खेळीचा आणि आमच्या नोकरीचा काय संबंध आहे? मित्रांनो, 4 मॅचमध्ये संजू सॅमसन वर्ल्ड कपच्या 4 मॅचमध्ये धडपडत होता. मनासारखी एकही खेळी होत नव्हती आणि आता वर्ल्ड कपनंतर त्याचं फ्युचर म्हणजे एकदम अंधकार होता. त्या बाबतीत तुम्ही कॅप्टन सूर्याचंही वक्तव्य ऐकलं असेल की संजू सॅमसनला खेळवायचं आहे तर मग काय अभिषेकला काढू की अक्षर पटेलला काढू, आणि कुत्सितपणे त्यावेळेस तो हसलेला सूर्यकुमार यादव. पण संजू सॅमसनने हार मानली नाही. काय केलं? आपल्या कमी शोधून काढल्या, आपल्यातले जे काही उणिवा आहेत त्या शोधून काढल्या. तो प्रयत्न करत राहिला, हार मानली नाही आणि त्याने मग ती 5व्या मॅचमध्ये ती खेळी केली. त्याच्यानंतर 6व्या, त्याच्यानंतर वर्ल्ड कप फायनल, आणि त्याने वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये खूप मोलाची भर किंवा आपली कामगिरी बजावलेली आहे. याच्यात मानसिकता दिसून येते की तुम्ही लढत राहायला पाहिजे. हार पदरी येणारच आहेत, लोक बोलणारच आहे. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करता आहात. कोण काय म्हणतं याच्याशी आपलं काहीही देणं घेणं नाही, आणि तुम्ही एक एक्झाम दिली म्हणून लागणारच अशातलाही भाग नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला संघर्ष करायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. ही नाही तर अजून दुसरी संधी, आणि एक संधी घेतल्यानंतर किंवा एक संधी वाया गेल्यानंतर आपण तिथे थांबायचं नाही. त्यासाठी पुढच्या संधीची वाट पाहणं आवश्यक आहे. तुम्ही कदाचित एकटे असाल, पण मग तुम्हाला काय करावं लागेल? इराणसारखं लढावं लागेल. आता चूक कोणाची बाजू आहे आणि योग्य कोणाची बाजू आहे या बाबतीत आपण इथे बोलणार नाही आहोत. पण एक देश 14 देशांसोबत लढतोय. त्याने आपली तशी स्ट्रॅटजी बनवलेली आहे. लीडर नाही असेल तर भूमिगत. पहिल्याच युद्धाच्या पहिल्याच दिवशी देशाचा मुख्य लीडर मारला जातो आणि अशाही परिस्थितीमध्ये तो देश लढतो आहे. जगाच्या नाकी नऊ आणतो आहे. पाकिस्तानमध्ये आता लॉकडाऊन सारखी परिस्थिती झालेली आहे. मंत्र्यांचे सुद्धा पगार कमी केले गेलेले आहेत. तिथल्या आमदार खासदारांचे पगार कमी केले गेलेले आहेत. भारतामध्ये किती नाही म्हणलं तरी वाईट परिस्थिती आहेच. 50% हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय बंद पडलेला आहे. आणि हे जगावर अरिष्ट आणलं ते एका देशाने आणलं. त्याचं नाव आहे इराण. का? कारण तो आपल्या अटी आणि शर्तीवर कायम आहे. तुम्हीही चलत असताना पराभव येतील, एकटेपणा येईल, खूप वाईट दिवस येतील, पण तुम्ही तुमच्या शर्तीवर कायम राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शर्तीवर कायम राहिलात तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे. त्यासाठी स्वतःवर विश्वास असणं आणि स्वतःच्या शर्तीवर कायम राहणं ही महत्त्वाची अट असते. ती जर तुम्ही बाळगली, स्वतःवर विश्वास तुम्ही बाळगला, तर निश्चितच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार आहात, पोहोचणार आहात. टेट भरतीसाठी तुम्हाला संयम खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रिफरन्स देताना संयम ठेवायला हवा. वाट पाहायला हवी, पहिल्या यादीची, दुसऱ्या यादीची. काही गृहीतकं मनाशी बनवा, पुढच्या तयारीलाही लागा. मग कुठे आपण जगाला, समाजाला सांगू शकतो ज्यावेळेस यश भेटेल तेव्हा. संजू सॅमसन जर यशस्वी झाला असता तर तिथे संपला असता, वर्ष 2 वर्षासाठी तरी. ईशान किशनची जशी स्थिती झाली होती आणि त्याने जसं कमबॅक केलं तसंही कमबॅक करायला पाहिजे. भले कोणी काही म्हणत असो, कोणाचंच मत तुमच्या मतापेक्षा व्हॅल्युएबल नसतं. तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे आणि पुढे काय घडणार आहे हे तुमच्या इतकं तुमच्याविषयी इतर कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा. टेट दिली आहे, ठीक आहे. यादी लागणार आहे, ठीक आहे. तुम्हाला कोणाला आपल्या घराजवळ यायचं आहे, ठीक आहे. पण पुढची तयारी फक्त एकाच गोष्टीवर बसून चालणार नाही. पुढच्या तयारीसाठी तुम्हाला शुभेच्छा.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.